पुस्तकाचे नाव वाचनाचे फायदे भाग 3. वाचन करणाऱ्यालाच आपल्या आयुष्याचं गांभीर्य कळतं. वाचन करणारा माणूस हा खंबीर मनाचा असतो आणि त्यामुळे तो कोणत्याही अवघड परिस्थितीत सहज मात करू शकतो. वाचन ही एकच अशी शिदोरी आहे जी माणसाला आयुष्यभर पुरते. वाचनामुळे माणसाच्या हेच लक्षात येते की टीव्ही आणि मोबाईल या चैनीच्या वस्तू आहेत, तर पुस्तके ही जीवनावश्यक बाब. बऱ्याचदा श्रीमंत लोक टीव्ही घेत नाहीत. आपले कामधंदे सोडून टीव्ही बघत बसणारे बऱ्याचदा श्रीमंत राहत नाही. टीव्ही पाहणारा, मोबाईल गेम खेळत बसणारा गरीबच होत जातो, तर पुस्तके वाचणारा हा दिवसेंदिवस श्रीमंतच होत जातो. ज्ञान ही एक अदृश्य संपत्ती आहे. वाचनातून मिळते आणि कोणालाही ती आपणाकडून चोरता येत नाही, वाटा मागता येत नाहीत. कोणी या संपत्तीचे जबरदस्तीने अपहरण करू शकत नाही. त्यामुळे ज्ञान हीच शाश्वत संपत्ती आहे, जी जीवनाचे फलित आहे. वाचन हे साधन आहे, साध्य नाही. ज्याला वाचता येतं अशी प्रत्येक व्यक्ती पुस्तकाचं खोलवर वाचन करायला शिकू शकते आणि आयुष्य अधिक समृद्ध जगू शकते. वाचनाची कला म्हणजे प्रत्येक प्रकारचे संज्ञापन तितक्या चांगल्या तऱ्हेने ग्रहण करण्याचे कौशल्य होय. वाचन म्हणजे डोळ्यांच्या मदतीने विचार करणं. वाचन त्यातही कृतिशील वाचन ही एक प्रभावी मानसिक प्रक्रिया आहे. वाचताना तुम्ही प्रश्न विचारता, उत्तर मिळवा, तर्कसंगत संगोपन विचार करतात. ज्या योगे तुम्ही विषयाची अधिक माहिती मिळवतात, तो विषय चांगल्या पद्धतीने समजून घेता. पुस्तक वाचून संपन्न होण्यासाठी आपण पुष्कळ प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे, किंवा 2 ओळींमधलं वाचायला शिकलं पाहिजे. कारण वाचनाचा हेतू केवळ वाचन नसून त्यातून प्रेरणा घेणे हा असतो. प्रेरणा आली की प्रश्न आणि उत्तरेही आलीच. ग्रंथालयातून पुस्तकं आणून वाचणे ही फक्त सुरुवात असते, परंतु वाचनाची गोड लागल्यावर मग घरी स्वतःचे ग्रंथालय बनवणे हा कळस आहे. आणि हेच वाचनाचे ध्येय हवे, की आपल्याला हवे ते पुस्तक हवे त्यावेळी उपलब्ध झाले पाहिजे. यासाठी व्यक्तिगत ग्रंथालयच हा सर्वात मोठा राजमार्ग आहे. वाचनावर केलेली गुंतवणूक ही जगात सर्वाधिक परतावा देणारी गुंतवणूक आहे. जे वाचू शकतात ते दुप्पट गोष्टी बघतात. ज्ञानातील गुंतवणूक भरपूर ज्ञान देते आणि ते कधी बुडत नाही. आपले तुरुंग कमी वाचन असलेल्या अशिक्षित लोकांचं भरलेला आहे. नेहमी वाचन करणारा कधी रागवत नाही. त्याच्या हातातून कोणताही अपराध घडत नाही आणि म्हणून तो कधी तुरुंगात जाण्याचा प्रश्न येत नाही. तेव्हा वाचन न करणं हाच तुरुंग आहे आणि शेवटीही तुरुंगच होऊ शकतो. तुमच्याकडे जर हातोडी हे एकमेव साधन असेल तर प्रत्येक समस्या खिळ्यासारखी दिसते, आणि जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर मग प्रत्येक समस्या ही एक मोठी संधी दिसते. आपल्याला शहाणपणाने मोकळा वेळ वापरायचा असेल तर त्यासाठी कल्पकता, निश्चय, शिस्त व सखोल मनन करण्याची गरज आहे. आणि हे 4ही गुण आपणास एकाच गोष्टीने उतरतात, ती म्हणजे वाचन.
ह्या स्पर्धात्मक जगात दोनच शक्यता आहेत. तुम्ही हरू शकता किंवा जिंकायचे असेल तर तुम्ही बदलू शकता. आणि वाचन बदल वाचनातून येतो, टीव्ही मोबाईलमधून नाही. तुम्ही मुलांना वाचन करायला शिकवा, हीच त्यांच्या आयुष्यातील मोठी संपत्ती आहे. दररोज तुम्ही श्रीमंत तरी होत आहात किंवा गरीब तरी, तुम्ही फावल्या वेळात जर पुस्तके वाचत असाल तर तुम्ही दररोज श्रीमंतीच्या दिशेने जात आहात. आणि वाचन करत नसाल तर मग गरिबीच्या दिशेने. आपण फावल्या वेळात काय करतो यावरच आपले भवितव्य अवलंबून आहे. आणि उज्ज्वल भविष्यासाठी फावल्या वेळेत वाचन करणं हा एक मार्ग आहे. जगाची समृद्धी ही वाचनातून आलेली आहे आणि जगातील बरेच दुःखेही टीव्ही आणि मोबाईलमुळे आलेली आहेत. वाचनानं समस्या ओळखताही येतात आणि सोडवताही येतात. तुमच्या वेळेचा उपयोग इतरांनी केलेलं लिखाण वाचून स्वतःला सुधारण्यासाठी करा. त्यामुळे इतरांना जे कमवायला कष्ट पडले ते तुम्हाला सहज मिळेल. अशिक्षित माणसाला वाचण्याची प्रेरणा देणं हा पुस्तकाचा हेतू आहे, पण याचा माणसाला यशस्वी करणं हेच त्या पुस्तकाचे उद्दिष्ट असते. जगण्यासाठी वाचन करा किंवा वाचण्यासाठी जगा. वाचन हेच जीवन तर न वाचन हा मृत्यू. एक पुस्तक वाचायला देणं म्हणजे एक माणूस तुरुंगात जाण्यापासून वाचवणं. विचारी लोक आयुष्यातल्या त्रासावर पुस्तकातून दिलासा मिळवतात. इतरांच्या आयुष्याबद्दलचे वाचन तुम्हाला तुमच्या आयुष्याचा विचार करायला लावते. हेच वाचनाचे सौंदर्य आहे. म्हणून माझे पुस्तकांवर प्रेम आहे. वाचनाने माणसाचा विकास होतो तर टीव्हीने ऱ्हास. टीव्हीमुळे खोट्या मूल्यांचे महत्त्व वाढते तर पुस्तकांमुळे खऱ्या मूल्यांचे पुस्तकामध्ये माणसात परिवर्तन घडवून आणण्याचं प्रचंड सामर्थ्य आहे. ते पासायचं असेल तर आजच वाचनाची सुरुवात करून पहा. उत्तम पुस्तकातून थोर लोक आपल्याशी बोलतात. त्याचे सर्वात मौल्यवान विचार आपल्याला देतात. त्यांचे हृदयगत जाणून आपल्याला सांगतात. एक थेंबर शाही लाखोंना सांगते, विचार करा. आयुष्यभर आनंदी राहण्यासाठी 3च गोष्टी गरजेच्या असतात: रम्य निसर्ग, चांगली पुस्तके आणि उत्तम मित्र. जी पुस्तके तुम्हाला जास्तीत जास्त विचार करायला लावतात ती पुस्तके तुम्हाला सर्वात जास्त मदत करतात. मला थोडे पैसे मिळाले की मी पुस्तके विकत घेतो. त्यातून पैसे उरले तर मी अन्न आणि कपडे खरेदी करतो. मी सुखाचा सर्वत्र शोध घेत होतो जो मला कुठे मिळाला नाही. शेवटी सापडला तो छोट्याशा कोपऱ्यातल्या छोट्याशा पुस्तकात. शब्द हे मानव समाज वापरात असलेले सर्वात शक्तिमान औषध आहे. वाचन संस्कृतीनं जगात 1 नंबर झालेला देश म्हणजे जपान. तर कुठल्याही शोधापेक्षा लिहिण्याच्या शोधाने मानवाच्या जीवनामध्ये क्रांतिकारक बदल केला. आपल्या मनातील गोठलेल्या समुद्रासाठी पुस्तकांची कुऱ्हाड हवी. शरीराचा व्यायामापाशी जो संबंध आहे तोच मानवाचा वाचनापाशी. मनाला आत्मचिंतन करायला लावणं हाच पुस्तकांचा खरा उद्देश आहे. वाचनाने माणूस सक्रिय होतो तर टीव्हीमुळे निष्क्रिय. वाचनामुळे माणूस चार्ज होतो
तर टीव्ही मोबाईलमुळे डिस्चार्ज. वाचनामुळे आपल्याला शब्दांचे अर्थ लावण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. वाचन हे एक अनमोल असे काम आहे. त्यासाठी आपल्याला मन एकाग्र करावं लागतं. आपली कल्पनाशक्ती वाढवायला लागते, लढवायला लागते, प्रयत्न करावा लागतो. अशा रीतीने आपण वाचताना इतके मानसिक कष्ट घेतो की त्या वाचनातून मिळालेलं ज्ञान आपण चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतो. पुस्तक वाचल्यावर जे समाधान मिळते ते टीव्ही बघून किंवा ऐकून मिळत नाही. पुस्तक वाचल्यावर तुमचं हात करणं तुम्ही ते कमवलेलं असतं. आपण वाचतो ते प्रश्न विचारण्यासाठीच. तुम्ही जे वाचता त्याप्रमाणेच घडता. म्हणून तुम्ही काय वाचता ह्याबद्दल काळजी घ्या. जर आपण बुद्धिमान माणसाला भेटलो तर तो कोणती पुस्तके वाचतो ते विचारावं. मित्रांप्रमाणेच पुस्तकांची निवड ही काळजीपूर्वक करायची असते. आपण जे वाचतो त्यासाठी आपणच जबाबदार असतो. मैत्रीप्रमाणेच ही देखील आपलीच जबाबदारी असते. जे लोक टीव्हीवरील रटाळ आणि मसालेदार कार्यक्रम बघतात ते त्यांचे मन आणि हृदय कचऱ्यानेच भरतात. माणूस फक्त 2 गोष्टीतून शिकू शकतो. एक म्हणजे वाचन करून आणि दुसरं म्हणजे हुशार माणसाच्या सहवासात राहून. वाचन हेच धन, वाचन हाच नफा आणि वाचन हीच शाश्वत श्रीमंत. जो वाचक होतो त्याला याचक बनवे लागत नाही. जो वाचक होत नाही त्याला याचक होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. वाचन ही एक अशी जादू आहे जिची किमया आयुष्यभर आपला प्रभाव दाखवत राहते. वाचन हे सर्व दुःखावरील औषध आहे. वाचन करणाऱ्या माणसालाच भविष्याचा वेध घेता येतो. जो जेवढा मोठा वाचक असतो तो तेवढा जास्त यशस्वी होतो. जगातील सर्व मोठे यशस्वी लोक हे मोठे वाचक आहेत. माझ्याकडे एकही पुस्तक नाही असे सांगण्याची वेळ येणं म्हणजे आपण अजून माणूसच झालो नाही हे कबूल करणं. कारण वाचन हे फक्त माणसांना जमतं, प्राण्यांना नाही. तुम्हाला चांगले वाचक व्हायचे आहे का? मग सकाळी लवकर उठत चला. जो सकाळीच वाचन करतो त्याचा दिवस आनंदात जातो. पुस्तक वाचणारा क्रांतिकारक होतो. पुस्तक न वाचणारा गुलाम राहतो. टीव्ही आणि मोबाईलच्या खाईतून मुलांना बाहेर काढतील तर ती पुस्तकेच वाचनाने तर्कशक्ती, निरीक्षणशक्ती, परीक्षणशक्ती, स्मरण शक्ती वाढते. वाचनाचा अतिरेकाने काही तोटा होत नाही. पुस्तक टेलिव्हिजनच्या विरुद्ध काम करतात. हळूहळू तुम्ही त्यात गुंतता, त्यापासून स्फूर्ती घेता, तुमच्या बुद्धीला चालना मिळते आणि तुमचे निर्मिती क्षमता जागी होते. पुस्तकाशिवाय घर म्हणजे आत्मा नसलेलं शरीर. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर यशस्वी लोक जे करतात ते करा आणि यशस्वी लोक करत असलेल्या अनेक गोष्टींपैकी एक प्रमुख गोष्ट म्हणजे वाचनाने श्रीमंत होणे. वाचनाने तुम्ही जगातील एक सुजाण माणूस घडवू शकता आणि तो माणूस तुम्ही स्वतः आहात. कारण जो स्वतःला बदलू शकतो तो जग बदलू शकेल. सर्वसामान्य विक्रेता वर्षातून एकही पुस्तक वाचत नाही.
म्हणूनच तो सर्वसामान्य विक्रेता आणि सर्वसामान्य विक्रेताच राहतो. आपण दररोज जेवढी योग्य जेवणाची काळजी घेतो तेवढीच काळजी दररोज योग्य वाचनाची घेतली तर विकसित होऊ शकतो. गॅरेजमध्ये उभे राहिलात तर तुम्ही गाडी बनवत नाही. तसेच लायब्ररीत उभे राहिल्याने वाचक होत नाही. व्यायामाची साधनं विकत घेतल्यामुळे तब्येत होत नाही. चांगली तब्येत हवी असेल तर साधनं वापरावी लागतील. त्याचप्रमाणे वाचनाचे फायदे मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही पुस्तक विकत घेऊन वाचा. तुम्हाला श्रीमंत आणि यशस्वी व्हायचे का? वा, फार छान. मग एक काम करा, ग्रंथ प्रदर्शनात जा, एक चांगले पुस्तक निवडा, विकत घ्या. रोज थोडा वेळ काढा आणि पुस्तक वाचून काढा आणि आता कृती करा. बघा, तुम्ही एवढ्या वेगाने श्रीमंत यशस्वी व्हाल की तुमच्यावरच विश्वास बसणार नाही. पुस्तक आपल्याला खूप उंच आणि लांब उडण्यासाठी पंख देतात. दररोज 15 मिनिटे पुस्तक पूर्ण लक्ष केंद्रित करून वाचलं तर अनेक थोर लोकांना तुम्ही 5 वर्षात भेटाल. तुम्हाला तुमचं आयुष्य सुधारण्यासाठी खूप इच्छा असेल तर पुस्तकं वाचा. तुमची अभिरुची उंचावरती, तुमची कल्पनाशक्ती अधिक तरल करणारी, तुमची महत्वाकांक्षा स्पष्ट करणारी, तुमचे आदर्श उंच करणारी पुस्तके वाचा. ज्या पुस्तकात आयुष्य बदलायची ताकद आहे ती पुस्तकं वाचा. तुमच्या आता तरंग उमटवणारी, तुम्हाला तुमच्या आयुष्याचं ध्येय दाखवणारी पुस्तकं वाचा. जी पुस्तके तुम्हाला कृती करायला प्रवृत्त करतील, तुम्हाला आणखी चांगलं बनवतील अशी पुस्तकं वाचा. जगात काहीतरी करून दाखवण्याची, कोणतरी बनण्याची तुमच्यात निर्माण करणारी पुस्तकं वाचा. तुमच्यामुळे पहिले विचार बदलतात आणि मग आयुष्य देखील. तुम्हाला रात्रीची झोप येत नाही का? छान. मग चांगलं पुस्तक काढा आणि वाचन करा. तुम्हाला लवकर जाग आली आहे का? छान. मग एक चांगलं पुस्तक काढा आणि वाचन करा. पुस्तक वाचन करण्यासारखा जगात मनशांतीचा दुसरा स्वस्त कोणताही उपाय नाही. आपल्या मुलांनी घडावे असे वाटत असेल तर त्यांना वाचायला पुस्तके घ्या. आपल्या मुलांनी बिघडावे असे वाटत असेल तर टीव्ही बघायला द्या किंवा खेळायला मोबाईल. तुम्ही फावल्या वेळात काय करता ते सांगा. मी तुमचे चरित्र सांगतो. तुम्ही फावल्या वेळात पुस्तके वाचता का? मग तुम्ही प्रामाणिक आहात, जे जग सांगेल. वाचन ही पिढ्यानपिढ्या आपला प्रभाव कायम ठेवणारी जगातील एकमेव संपत्ती आहे. वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी वाचन हा एक पर्याय आहे. उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तम वाचक व्हावं लागतं. ज्यांचं लहानपण अभावातच गेलं त्यांनीच पुढे जगावर प्रभाव पाडला. यातील एक गोष्ट समान होती. ते सर्व लहानपणापासून वाचक झाले. वाचन करणं म्हणजे एका जागेवर बसून जग फिरणं. खूप कमी वेळात आणि कमी पैशात जग फिरण्याची, जगाचे अनुभव मिळवण्याची कला म्हणजे वाचन. वाचन करणारे लोक विचारपूर्वक कृती करतात. वाचन न करणारे कृत्य करतात. मिठात कधीही किडे पडत नाहीत, तसेच वाचन करणारा कधीही अपयशी होत नाही. मिठाईत किडे पडल्याशिवाय राहत नाही, तसेच वाचन
करीत नाही तो सुधारत नाही. वाचन हे मिठाप्रमाणे स्वस्त बसून दुर्लक्षित आहे. पुस्तकांची किंमत ही खूप कमी असते, परंतु त्यातील ज्ञान अमूल्य असते, जे मिठाशिवाय जेवण नाही तसेच वाचनाशिवाय जीवन नाही. वाचन ही एक खूप चांगली सवय आहे आणि ती प्रयत्नपूर्वक आत्मसात करावी लागते. एका बाजूला जगाची सारी संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला एक चांगले पुस्तक असेल तर शहाणा माणूस पुस्तकाची निवड करेल. पुस्तके कधीही खोटा सल्ला देत नाही आणि चुकीचा मार्ग दाखवित नाही. पुस्तक ही एक अशी वस्तू आहे ज्याची किंमत आपण जसजसे त्याचे वाचन करू तसतशी ती कळू लागते. एक वेळ तुम्ही घर बांधू नका, एक वेळ तुम्ही गाडी घेऊ नका, एक वेळ तुम्ही संपत्ती घेऊ नका, पण मुलांना वाचायला शिकवल्याशिवाय राहू नका. मी माझ्या मुलाला आयुष्यात वाचायला शिकविले आणि त्याने इतिहास घडविला. माझ्या मुलाचे नाव शिवाजी. म्हणून जर तुमची मुले शिवाजी महाराजांसारखी घडवायची असतील तर दररोज किमान 1 तास तर्कशास्त्राला चालना देणारी चांगली पुस्तके वाचण्याची त्यांना सवय लावा. कारण जो तर्क करू शकतो, तो प्रश्न विचारू शकतो, तोच जग जिंकू शकतो. टीव्ही आणि मोबाईल अशा वस्तू दुकानदार उधारीवर देतो. शिवाय या वस्तू खरेदी करण्यासाठी बँक लगेच कर्जही मंजूर करतात. याचे कारण काय? कारण अडाणी लोक टीव्ही, मोबाईल आणि या अशा वस्तूंनाच संपत्ती समजून खरेदी करतात आणि मग कर्ज फेडीत बसतात. वरून रिचार्जचे पैसे दर महिन्याला बोकांडी घालतात. तेव्हा लोक पुस्तकांसाठी कर्ज काढतील तर पुस्तके विकत घेतील अशी परिस्थिती येऊ शकत नाही. कारण वाचणारा माणूस संपत्ती आणि कर्ज यातील फरक पक्का जाणतो. खर्च वाढवणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत वाचन करणारा लक्ष देत नाही. जगाचा अंत होईल, परंतु सुजाण वाचक कर्जबाजारी होण्याची शक्यता नाही. पुस्तके कोणी कर्ज काढून विकत घेतील का? काही कारण नाही. कारण पुस्तके ही एकमेव संपत्ती आहे जी कर्ज न काढता प्राप्त करता येते. खरं तर हॉटेलात पुस्तके असतील तर दवाखान्यात माणसं जाण्याचा प्रश्न कमी होतो. चिंतन केलं तर चिंता करण्याचं कारणच राहत नाही आणि चिंता करत बसलो तर चिंतन करायला वेळच मिळणार नाही. तोपर्यंत चिंता रचण्याचा कार्यक्रम जवळ आलेला असेल. मानवाला जगण्यासाठी ऑक्सिजनचा गरजपेक्षा जास्त गरज आहे ती वाचनाची. घाईघाईत केलेलं वाचन आणि उशिरा केलेलं वाचन यात काहीच फरक नसतो. वाचन करण्याचा निर्णय घेणं हीच एक मोठी क्रांती आहे. तर वाचन करण्यास टाळाटाळ करणं ही एक मोठी गुलामी आहे. चिंतातूर जीवाला या जगात एक आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे वाचन. माझा या जगातील तरुणांना एक सल्ला आहे. वाचन करा, वाचन करा, वाचन करा. वाचन करा येणं काही एक गोष्ट माणूस आणि प्राणी यांच्यातील फरक स्पष्ट करतो. वाचन करायला फक्त इच्छा लागते, बाकी काही नाही. वाचनाची इच्छा असेल तर पुस्तक जागा वेळ आपोआप निर्माण होते. वाचन करणारी माणसे 99% प्रामाणिक असतात.
या पुस्तकातील प्रत्येक मताशी तुम्ही सहमत होतालच असे नाही, परंतु या पुस्तकातील एक जरी वाक्य तुम्ही विचारपूर्वक कृती करण्यासाठी निवडले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल. केवळ खात्री मात्र देता येईल.